पहिलाच बॉल हलक्यात सन्मान दिला, पॉइंट मध्ये काढलाय बॉल. पहिली धाबेचा श्री गणेश करणारी धाव बॅट्समन अमोलच्या बॅट मधून ते पहिली धाव. धाव संख्येचं अकाउंट खऱ्या अर्थानं ओपन होत असताना पहिली धाव धावफलकावरती. प्रकाश ज्योतामध्ये खेळत असताना अंडर फ्लड लाईट्स किती धावा खऱ्या अर्थानं या उपयोगी ठरतील ते टार्गेट ना खऱ्या अर्थानं आता समजून घेऊन बॅटिंग करावी लागेल. बॉल नंबर 2 अतिशय वेगवान आहे, लाईन देखील चांगली आहे, पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू अतिशय वेगवान बॉल. दुसरा बॉल येतो निर्धाव. पहिल्याच बॉल मध्ये वेगाने एक धाव कंप्लीट केली. तिथे दाबेचा श्रीगणेशच्या दुसऱ्या बॉल मध्ये वेगवान प्रत्युत्तर देणारं खऱ्या अर्थानं बॉल हाताळलं. ओव्हर नंबर 1 मध्ये अतिशनं P1 चा षटक. तिचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र मिस्टेक. मिसफिल्डच्या साह्यानं धावा मिळतात लॉंग ऑफ मध्ये पूर्णपणे 4 कमांडीज आहे. डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र मिस्टेक. उत्तर आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये मिस्टेक. मिसफिल्डिंगच्या साह्यानं धावा मिळाल्या 4. टोटल धाव संख्या 5 या अंकावर. 3 बॉलचा खेळीतून संपलाय, धाव संख्या आहे 5. प्रथम बॅटिंग करत असताना मॅच मध्ये तिचा वेगवान बॉल इनफिल्डच्या वरून बॅकफुटला जाऊन पॉइंट झोन मधून काढलाय बॉल. डीप पॉइंट मध्ये चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा दुसरा धमाका बॅट्समन मॅच मध्ये. तिचा वेगवान बॉल इनफिल्डच्या वरून बॅकफुटला जाऊन पॉइंट झोन मधून काढलाय बॉल. महत्वपूर्ण असतात ऍज अ फिल्डिंग मार्क वरती. जिथे लॉंग ऑफ मध्ये मिस्टेक, जिथे किमान एकच धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या. तिथून क्लास दाखवला बॅट्समन दिनेशनं. आणखी एक बॅकफुटला जाऊन शरीर वेदी हा बॉल आहे, पंचांकडे लाऊडली अपील. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. चाणक्य असे पंच आहेत आणि पंचांचा निर्णय फिंगर गोज अप. इथून पहिला धक्का लागत असताना बॅट्समन दिनेशच्या स्वरूपात बॅट्समन हॅज टू डिपार्ट. व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाहीये फलंदाजाचा. इथून खेळ संपत असताना धाव संख्या अडकले 9 या धाव संख्येवरती. पहिला धक्का लागत असताना ही गावदेवी अस्सलपाडा संघाला टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय किमान 50-55 पर्यंत पोहोचणं या मॅच मध्ये मजबूत अवस्थेमध्ये असू शकतं. या स्पर्धेतील पहिलीच मॅच कोण विसरेल, 60 पर्यंत पोहोचला होता खऱ्या अर्थानं प्रथमच बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये. विकेट कडे पाहत असताना फार चांगली विकेट. अतिचा वेगवान बॉल, यार्कर लेंथ, भन्नाट वेग होता, फटका देखील क्रॅकिंग, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि इथून देखील धावा मिळतात सहजरित्या 2च्या मदतीने धावसंख्या पुन्हा 2 न पुढे जाते. पंच सांगत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. अतिशनं पहिलं षटक हाताळलंय 1-11. ही धावसंख्या उभारली प्रथम P1 च्या षटकामध्ये टॉस जिंकून. चा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती. एक फलंदाज नुकताच बाद झाला दिनेशच्या स्वरूपात. तिथून P2 चा षटक. पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 खऱ्या अर्थानं कंटिन्यू असतील. सन्माननीय सागरजी देशमुख यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती येऊन असं नसावं. आपलं सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. दोस्ती चषक 20-25 मध्ये आपलं सहर्षमय स्वागत. त्याचनंतर आदरणीय मुरलीधरजी कराले, त्यानंतर आदरणीय रवींद्रजी शेंडे, त्यानंतर आदरणीय सुभाषजी कराले आणि त्याचप्रमाणे अस्सलपाडा गावचे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे बेकरे गावचे ग्रामस्थ या सर्वांना मी विनंती करेल आपण जर उपस्थित असाल तर व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं दोस्ती चषक 20-25 मध्ये आपल्या सन्मानाच्या आपल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. पहिला षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 1 आपण पाहताय आजच्या या नाईट रजनीतील दुसऱ्या दिवसातील मॅच पाहताय दोस्ती चषक.
आई गावदेवी अस्सलपाडा आणि त्याचप्रमाणे दामत बी टॉस जिंकून बॅटिंग पहिल्याच षटकात 11 ओव्हर नंबर 2 मध्ये. कॅप्टन खुरमचं स्वागत. पहिल्याच बॉल मध्ये पूलचा धमाका. मिड विकेट सीमा पार चालला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आगा कॅप्टन वरती प्रति आला. डॅश ह्यूज अप्रतिम षटकार. कॅप्टनचं स्वागत या षटकारानं. खुरम वरती प्रति आला. संख्या 17 धावा धावफलकावरती. मिस्टामिक स्ट्रोक. उलट्या दिशेनं झेल पकडण्यास आणि इथे पकडल्या कॅच. इथून मात्र लागत असताना दुसरा धक्का. बॅट्समन अमोल हॅज टू डिपार्ट. नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जातोय. धावांचा वेग वाढत असताना त्याचप्रमाणे विकेट देखील पडते. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्वाची. जिथून धावा येत असत ना तिथून एका साईडनं डाव सावरावा लागतो आणि इथून दोन फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. नवीन फलंदाज राज मैदानावरती राज करण्यासाठी एक चांगली इनिंग साकारावी लागेल अस्सलपाडा संघासाठी. खुरमचा बॉल वेगवान पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॉल लॉंग ऑफ मधून वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल्स. खऱ्या अर्थानं मुंबईची लाईफ लाईन म्हणतो खऱ्या अर्थानं लोकल ट्रेन. त्याच गतीनं आता सिंगल डबलला जास्त फोकस देत असताना मॅच मध्ये धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 18 अंकावर. खुरमचा बॉल बॅटला ब्रश करतोय. बॉल यष्टी रक्षक दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. इथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि इथे देखील मिस फिल्डिंग. सर्व काही पाहायला मिळालं असतं बॉलवरती. जिथून यष्टीरक्षकाचे खऱ्या अर्थानं खराब प्रयत्न तिथं कॅच ड्रॉप त्यानंतर रनआउटची संधी देखील. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या परंतु ऍक्सिडेंट होता होता वाचला. इथून फलंदाज देखील वाचतोय. नुकतंच फलंदाज बाद झाला. इथून जर एक धक्का लागू शकला असता ना अस्सलपाडा संघाला थोडासा बॅकफूट वरती जाऊन पोहोचला असता मॅच मध्ये अस्सलपाडा संघ. परंतु इथून जर तरच समीकरण इथे रन मिळणार नाही या बॉल वरती परंतु इथे जीवनदान मिळालंय दोनही फलंदाजांना एकाच बॉल मध्ये. खुरमचा बॉल शफलवून मारण्याचा प्रयत्न होता. जागा निर्माण करून हा फटका खेचायचा होता. वेग प्रचंड होता या बॉल वरती. लाईन योग्य रीतीनं हाताळत असताना कॅप्टन खुरमला आपण पाहताय. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय षटकारानं परंतु स्वतःच कौशल्य अर्पण केलं मागील काही बॉल मध्ये खुरमनं. फार चांगला खेळाडू आहे. दामत गावाकडून खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा डंका या खेळाडूनं क्रिकेटच्या पटलावरती गाजवला परंतु कर्तृत्वानं नाही तर खऱ्या अर्थानं सिद्धतेनं स्पष्ट व्हावं लागतं क्रिकेटमध्ये. तेच दाखवत असताना षटकारानंतर कमबॅक. हा देखील अलॉंग द कार्पेट वेगानं बॉल होता. चांगला फटका. पुन्हा रन मिळेल. एक न धावसंख्या पुढे जाते पुन्हा. पंच सांगत असताना 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. पॉवर प्ले नंबर 1 पॉवर प्ले नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर टॉस जिंकून प्रथम बॅटिंग साठी स्वतःला प्रोत्साहित केलाय मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडा संघाने आणि 2 षटकांमध्ये धावा जमवल्यात. त्या 9.90 च्या सरासरीनं 19 2 बाद 19. तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. या ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. मध्ये धावसंख्या आली 11 आणि तिथून दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला खुरमच्या विरोधात परंतु कॅप्टननं काय कमबॅक मध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्या. मागील 5 बॉल मध्ये 2 षटकांमध्ये 19. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अफजल.
अफजल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दामत बी संघाकडून षटक क्रमांक 3. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इन ऍक्शन मध्ये मॅच नंबर 1 आजच्या या नाईट रजनी मधील पहिला सामना आपण पाहताय. आखुटाप्याचा बॉल, पुलचा फटका आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. आणखी एक कॅच ड्रॉप होत असताना तिथून धावा मिळवल्या 2. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅचेस विन द मॅचेस. उगाच म्हटलं जात नाही. एक एक कॅच फार महत्वाची असते. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा क्रिकेटमध्ये कॅच सुटतो ना, त्यावेळी त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं हा वाढत असो, दुमदुमीत होत असो. इथून फलंदाजाला मिळालेलं जीवनदान कित्येक फायदा उठवलेल्या मॅच मध्ये. परंतु येणारी प्रत्येक धाव इथून फार महत्वाची आहे. धाव संख्या 21 अंकावरती. कॅच ड्रॉप, मिस फिल्डिंग सातत्यानं पाहायला मिळाले दामत बी या संघाकडून या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, लाईन चांगली आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा आणि तो सक्सेस होत असताना डावपे चाकले जाते दोन्ही साईडनं. एकीकडे कॅच सुटल्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तर एकीकडे निर्धाव चेंडू टाकण्याचा मानस बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा तयार. अफजलचा बॉल, फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जीवनदान मिळालं मॅच मध्ये. परंतु करण आता शरण जाणार नाही या मॅच मध्ये, कारण अप्रतिम फटका फुलटॉस बॉल वरती डीप फाईन लेग मध्ये आलेला चौकार धाव संख्येला नव संजीवनी देतोय. 25 धावा धाव फलकावरती. पुन्हा बॅकफुटला जाऊन डीप पॉइंट मध्ये कन्वर्ट केलाय बॉल. अनास बॉल खाली पोहोचतोय, बॉल उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत पुन्हा सिंगल. सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. मोठे फटके देखील येत आहेत. पार्टनरशिप हवी होती आई गावदेवी अस्सल पाडा संघाला मॅच मध्ये, आणि या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एक पार्टनरशिप छोटीशी बिल्डअप होत असताना मैदानाच्या आतमध्ये या सिंगलला धाव संख्या पुढे जाते. 37 स्कोरर माहिती सांगत असताना 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्लॉट मध्ये बॉल होता. इथे पुन्हा अवेत केलेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. नो मिस्टेक बाय द बॉलर. इथून पकडले आणखी एक कॅच. तिसरा धक्का बॅट्समन राज. सन्माननीय संदेशजी कराले यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असावं. आपलं सहर्षमय स्वागत. त्यांच्या समूहामध्ये दिनकरजी तलपे यांचं देखील आगमन. आयोजकांच्या भूमिकेमध्ये फार चांगली स्पर्धा घडवण्याचं काम हे आयोजक करतायत. या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. कॅप्टनचा नॉक, पहिलाच बॉल मध्ये फटका, अप्रतिम निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑनच्या डोक्यावर येत असताना बिग दॅट्स ह्यूज षटकार. तीन लगातारचे षटकार. कॅप्टन संदीप शेंडेसाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय तानाजी कराले यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कॅप्टन सुरुवात षटकाराने केली या मॅच मध्ये. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अंतिम
शेवटपर्यंत लढावा लागेल या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 32 या अंकावरती. फलंदाज बाद झाले 3 षटकांमध्ये 32, 3 फलंदाज बाद. इथून येणारे 2 षटक काय रणनीती आखली असेल आई गावदेवी अस्सलपाडा संघानं आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या सभोवताली जमलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकाचं मी हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करतोय. व्यासपीठाच्या मागे आपण पाहतोय बत्ती खानावल यांच्या माध्यमातून आपण पाहताय भोजनाची व्यवस्था. खेळाडू तिथे आस्वाद घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तिथे आपण पाहताय चायनीज कॉर्नरची व्यवस्था. कुपन आयोजकांकडे मिळतील. आपण ही मॅच संपल्यानंतर घेऊन जा. चला गमतीचा भाग सोडूयात. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 3 षटकांमध्ये 32. आता अंतिम 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील दामत बी संघाच्या विरोधात किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल कारण त्याच ताकदीचा संघ आहे दामत बी संघ देखील. हे देखील माहिती आहे आई गावदेवी अस्सलपाडा संघाला आणि त्याच पद्धतीनं आपण पाहताय 3 षटकांमध्ये 32 मध्ये प्लॅटफॉर्म सेट केलंय खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या टीमनं. इथून 20 ते 25 धावा आल्या किमान 55-57 पर्यंत पोहोचू शकतो आणि 55 ते 57 धावा या नाईट रजेच्या आजच्या पहिल्या मॅच मध्ये उपयुक्त ठरू शकतात आई गावदेवी अस्सलपाडा संघाला दामत बी या संघाच्या विरोधात. अफजलचं 3रं षटक आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये अफजल. एकाच नावाचे 2 खेळाडू 2 बॉलर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये ऑन स्ट्राईक करण. शॉर्ट ऑफ रनअप बॅटला स्पर्श झालाय. बॉल पंच सांगत असताना स्पर्शाचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत असताना पंचाने देखील केले बाद घोषित. इथून करण जाईल माघारी. लागला आणखी एक धक्का. कमॉन डीजे. जी कराले आणि त्यांच्या समूहामध्ये तानाजी कराले विनंती करतोय आपण व्यासपीठावरती असावा. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली अफजलनं. शॉर्ट ऑफ रनअप आहे. स्पिनर टाईपनं तो गोलंदाजी करतोय. आपण ती योग्य टप्प्यावरती बॉलिंग. जयेश शेंडे नवीन फलंदाज. अक्रॉस बॅटना फटका खेचायचा होता. व्यवस्थित बॅट वरती आलेला नाही. बॉल अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नर मध्ये. पुन्हा एकदा हलकीशी मिसफिल्डिंग परंतु दुसरीचा प्रयत्न होत नाही. इथून रन मिळते फक्त एक न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. पहिल्याच 3 षटकांमध्ये 32. त्यानंतर पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली अफजलनं. त्यानंतर बॉल नंबर 2 योग्य टप्प्यावरती. तिथे सिंगल. कॅप्टन संदीप शेंडे ऑन स्ट्राईक. जबाबदारी आता घ्यावी लागेल खांद्यावरती. इथून प्रयत्न करावे लागतील. धीम्या गतीचे बॉल सातत्यानं फेकत असताना पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. पुन्हा सिंगल. क्रिकेटची लाईफ लाईन अर्थातच सिंगल डबल याला जास्त प्राधान्य दिलंय मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी अस्सलपाडा संघानं. आणि क्रिकेटमध्ये येणारे एक धाव फार महत्वपूर्ण असते. याचं उत्तर तुम्हाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये निश्चित पाहायला मिळतं. असंच काहीतरी एक धाव फार उपयुक्त ठरणार आहे या मॅच मध्ये. 34 ऑन बोर्ड. एका धावेनं पुढे सरकण्याचा मानस. अफजलचा बॉल. पुन्हा फटका बॅटवरती व्यवस्थित नाहीये बॉल. स्क्वेअर लेग मध्ये बॉल उचललाय. क्षेत्ररक्षकानं फेकलाय. पुन्हा एकदा रन मिळते ती एक. सिंगल आणि सिंगल जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना सिंगलला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा धावसंख्या 1 न पुढे जाते. 35 धावा. 35 ऑन बोर्ड. 3 विकेट लॉस टीम आई गावदेवी अस्सलपाडा. धावा हवेत. मोठे फटके हवेत. मोठे फटके थांबवलेत खऱ्या अर्थानं अफजलनं या मॅच मध्ये. पहिल्याच षटकापासून आक्रमकता दाखवली या मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडानं. तिथे मोठे फटके थांबवलेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केलाय बॉल लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक
बॉल सहजरित्या उचलतायत, सहजरित्या फेकतायत आणि इथे पुन्हा मिळतीये सिंगल. मोठ्या फटक्यांपासून थांबवलाय अक्षरशः अफजलला. काय अप्रतिम गोलंदाजी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा त्यानं खर्च केलेत आणि बॉल फेकलेत 5, 1 विकेट त्यानं मिळवले. कमबॅकिंग स्पेल कसं हवंय ना ते दामत 20 संघासाठी दाखवत असताना रनअप मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी ठरत नसते, योग्य टप्प्यावरती खरी गोलंदाजी ठरत असते. हेच दाखवत असताना खोलात टाकलेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा मिसफिल्डिंग, सातत्यानं मिसफिल्डिंग पाहिले आपण दामत 20 संघाकडून आणि पुन्हा एकदा बॅकअप आलेला नाहीये. इथून ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील 4, टोटल धावा मिळतात 5 धावांचा बोनस मिळत असताना या मॅच मध्ये टीम आई गावदेवी अस्सलपाडा संघाला. तिला बॉलवरती यस आपण चेक करूयात पंच. फर्स्ट एड व्यवस्था टोटल 6 धावा मिळत आहेत मागील बॉल वरती. 6 धावांचा बोनस. मोठे फटके येत नव्हते आणि तिथे ओव्हरथ्रोच्या 6 धावा मिळत असताना 42 धावा धावफलकावरती. फार अप्रतिम षटक हाताळत होता अफजल, परंतु पाणी फेडलं क्षेत्ररक्षणामध्ये. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट असणं फार चांगलं महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि तिथेच कुठेतरी गफलत होत असताना दामत 20 संघाकडून बॅकअप देखील व्यवस्थित वेळेवरती येऊ शकलेला नव्हता. 42 धावा आहेत 4 षटकांमध्ये. 8च्या इकॉनॉमीनं पहिल्या षटकात 11च्या इकॉनॉमीनं सुरुवात केली या मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडानं. परंतु तो मोमेंटम थोडंसं कॅरी ऑन केलं दामत 20 संघानं. पुन्हा कमबॅक केलं दामत 20 संघानं, परंतु आता पुन्हा 4 षटकांमध्ये 42 धावफलकावरती आहेत. अंतिम षटक फार महत्वपूर्ण आहे. किती धावांचं टार्गेट खऱ्या अर्थानं उत्तराच्या खेळामध्ये येईल दामत 20 संघाच्या विरोधात, किती धावांपर्यंत पोहोचेल पूर्वार्धाच्या खेळामध्ये आई गावदेवी अस्सलपाडा संघ, हे देखील महत्वपूर्ण आहे. ओव्हर नंबर 5 अंतिम स्लॉगचे षटक, डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच दिस इनिंग. अतिश वैयक्तिक दुसरं आणि अंतिम 5वं षटक या मॅच मधील घेऊन आलाय अतिश बॉलिंग ट्रॅक वरती. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, पर जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्या लागतात क्रिकेटमध्ये. आता अंतिम 6 बॉल चांगले फेकावा लागतील अतिशला. वेगवान बॉल, पॅच ऑफ लो ओपन होण्यापूर्वीच बॉल निघून गेला होता यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून वेगवान बॉल हाताळला अतिशनं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये SCC उमरो चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट साहिली 11 जनता राजा पिंपलोली. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. यानंतर आपण टॉस करूयात. SSC चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जनता राजा पिंपलोली. खोलात टाकलाय बॉल, अप्रतिम वेगवान ब्रह्मास्त्र वापरलाय. डेथ षटकांमध्ये कोणत्या लाईनची गरज आहे त्याच लाईनचे बॉल हाताळत असताना अतिश. खराब फिल्डिंग भरपूर झाली आहे दामत संघाची. परंतु इथे कॅप्टन रनआउटच्या स्वरूपामध्ये संदीप शेंडे इथून बाद. धाव मिळालेल्या बॉलवरती पूर्णपणे 1, दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज कॅप्टन संदीप शेंडे हॅज टू डिपार्ट. फलंदाज बाद होतो. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 2 44 धावा धावफलकावरती. 44 ऑन बोर्ड. टीम इथून 4 बॉलचा खेळ शिल्लक. हॅलो
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. 45 ऑन बोर्ड. अतिशय वेगवान बॉल, फटका देखील चांगला आहे. हा क्षेत्ररक्षक जज करत असताना पुन्हा मिस फिल्डिंग. हा तब्बल तिसरी जेल सोडल्या मॅच मध्ये दामत बी संघानं फिल्डिंग करत असताना फार साऱ्या चुका पंचाने रेफर केला. रनआउटचा डिसिजन, हा डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहता tenniscricket.in च्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी रनआउट साठी रिव्ह्यू कुणाल डायरे लीड करत असताना टेक्निकल रूम मधून tenniscricket.in च्या माध्यमातून फलंदाज सुखरूपरित्या पोहोचलाय की नाही याची शहानिशा केली जाईल. हा निर्णय अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. प्रत्येक विविध अँगलनं लाईन चेक केली जाईल. नक्की फलंदाजानं बॅटचा फ्लो योग्य रीतीनं क्रीज वरती ठेवलाय की नाही. त्या अगोदर विकेट किपरचं कलेक्शन आणि त्यानंतर विकेट किपरनं ज्यावेळी स्पर्श यष्ट्यांवरती केलाय त्यावेळी फलंदाज पोचलाय की नाही याची शहानिशा केली जाते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. OUT रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज होतोय बाद. 47 धावा धाव फलकावरती. इथून बॉल शिल्लक आहेत ते टोटल 2 धाव संख्या ती 47 अंकावर. आतिश वैयक्तिक दुसरा षटक भन्नाट वेगानं हाताळत असताना मॅच मध्ये वेगवान बॉल पुन्हा एकदा गुडलेच्या स्पॉट वरती हिट केलाय अक्रॉस द बॅट. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंच 22च्या स्वरूपामध्ये ही धाव. यस, डिसिजन आमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवत राहा. 22च्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 48. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. येथून लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय 48 पर्यंत पोहोचला. अंतिम बॉल फटका अप्रतिम आहे. डीप पॉइंटला बॉल कन्व्हर्ट केला. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. फार लांबचा प्रवास बॉल उचललाय. चांगली फिल्डिंग. थ्रो थोडासा वाईड राहिला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरीच्या प्रयत्नात इथून फलंदाज होत आहेत बाद. धावा मिळत आहेत पूर्णपणे 2. आता 50 जमवल्यात. 10च्या इकॉनॉमीनं 5 षटकांमध्ये पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 50. आता येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये दामत बी संघाला जिंकण्यासाठी करायचे 51. चला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच. सन्मान्य विवेकजी शेंडे त्यांच्या समूहामध्ये कैलासजी शेंडे त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय प्रवीणजी पवार यांना मी विनंती करतोय. आपला शुभाशय या 2 आमच्या मान्यवरांना आपण सन्मानित करायचं. या स्पर्धेतील मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करूयात. सन्माननीय विठ्ठल शेठ ठोंबरे यांना देखील मी विनंती करतोय. आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असावं. आपलं देखील सहर्षमय स्वागत. 51चं टार्गेट. लगेच फिल्डिंग सजवून घ्या. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच SCC चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट साहिली 11 जाणता राजा पिंपलोली. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. आपण लगेच टॉस करूयात. आजच्या रजनीतील दुसरा सामना आपल्या समोर येईल. तत्पूर्वी आपण जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. आपण पाहताय ऑन स्क्रीन वरती मान्यवरांचा सन्मान सोहळा. याच मैदानावरती प्रथम असे नाईट रजनीचे आयोजन. सन्माननीय विठ्ठल शेठ ठोंबरे यांना मी विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आदरणीय दिनकरजी तलपे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाईल.
आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहताय बॉलची व्यवस्था निर्माण करून देणारे आमचे दोन मान्यवर सन्माननीय विवेकजी शेंडे आणि त्यांच्या समवेत विठ्ठलजी ठोंबरे या मान्यवरांचा खऱ्या अर्थाने यथोचित सन्मान होत असताना अतिथी देवो भवो खऱ्या अर्थाने ही भारतीय संस्कृती आणि त्याचं जतन दोस्ती चषक 20-25 मध्ये कैलासजी शेंडे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती सन्माननीय नवीनजी कराले यांच्या शुभ हस्ते। हे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय दिनकर तलपे असतील, त्यानंतर सागरजी लदगे असतील, त्यानंतर नवीन कराले असतील, सोमेश्वरजी मसने असतील, संदीपजी शेंडे असतील। हा फार चांगलं आयोजन, खऱ्या अर्थानं आयोजन करणं हे सोपं नाहीये आणि ते सत्यात उतरवण्यासाठी किती अथांग गोष्टींना सामोरं जावं लागतं याचा विचार न करता या मैदानावरती खऱ्या अर्थानं धाडस आखलं दोस्ती चषक 20-25 पर्व पहिले खऱ्या अर्थानं पार पडण्यासाठी। आणि इथे प्रत्येक क्रीडा रसिकाचं देखील मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय। भक्ती खानावाला आपण पाहताय व्यासपीठाच्या अगदी मागे, खऱ्या अर्थानं तिचा देखील आपण आस्वाद घ्या। तिथे आपण पाहताय बुर्जी पाव 50 रुपये, त्यानंतर बुर्जी राईस देखील 50 रुपये, असे विविध प्रकारचे पदार्थ आपल्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं ते करत असताना अगदी मनमुराद आनंद आपण स्वाद घेऊ शकता। मान्यवरांचा खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा इथे समाप्त होतोय। मी पुन्हा घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये। आज इथे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि तिथे जमवल्या त्या 50 अर्धशतक झलकावलं खऱ्या अर्थानं पहिल्याच सत्रामध्ये आजच्या दिवसात टीम आई गावदेवी अस्सलपाडानं, परंतु दामत बी संघाला इथून 51 करायच्यात। लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठंही नाहीये, तुमच्या कर्तृत्वावरती कोणतीही गोष्टही सिद्ध होत असते। आता 51 पर्यंत पोहोचण्यासाठी मोठी जिद्द आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच, थोडासाही विलंब करू नका, कारण वेळेला फार महत्व असते। वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही, या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या। खुर्रम आणि बबलू सज्ज होत आहेत, हे दोन यशस्वी सलामीवीर दामत बी संघाकडून। खऱ्या अर्थानं आपण पाहताय दामतच्या क्रीडा नगरीमध्ये देखील आपण स्पर्धा घडत असताना पाहताय, परंतु गावाच्या सन्मानासाठी आणि त्याचप्रमाणे गावाच्या प्रतिष्ठेसाठी हे सर्वच खेळाडू या स्पर्धेमध्ये देखील एक खेळाडू म्हणून उतरले। दामत बी संघाचे मी पुन्हा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। दोस्ती चषक 20-25 माध्यमातून 2 सलामीवीर 51 टार्गेट मनामध्ये घेऊन उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रत्युत्तर दिलं जाईल का? 50 या छोट्या होत्या 50 खऱ्या अर्थानं त्या सहजरित्या होतील का? असंच उत्तर दाखवताना दामत संघ देखील दिसेल का? चला टॉस करण्यासाठी अंतिम कॉल आहे। साहिल 11 जांताराजा पिंपलोली त्यांच्या अगेन्स्ट SCC चिंचवली। आणि त्याचप्रमाणे सागाचे वाड्या संघाचा कर्णधार जर उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा। शेड्यूल देखील आपण चेंज होताना पाहताय, कदाचित आयोजक निर्णय घेतील थोड्याच वेळात। या संघांपैकी जो संघ जिंकेल तो सागाची वाडी या संघाच्या विरोधात देखील खेळेल। 51 टार्गेट। सेकंड इनिंगला होती सुरुवात, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात ओव्हर नंबर 1 मध्ये। तकदीर या मॅचचं खऱ्या अर्थानं पहिला P1 षटक, तकदीर बॉलिंग मार्क वरती, पहिलाच बॉल मिड ऑफ मध्ये, चांगली फिल्डिंग, वेल फिल्डिंग बाय द फिल्डर। लॉंग ऑफ मध्ये रनआउटची दाट शक्यता, परंतु थ्रो थोडा उशिरानं पोहोचतोय। तत्पूर्वी धावा मिळतात त्या बॉल वरती। पूर्णपणे 2-2च्या मदतीनं धाबेचा अकाउंट ओपन, धाबेचा श्री गणेशा 51 पर्यंत पोहोचण्यासाठी एका बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावसंख्या। सन्माननीय विलासजी कराले यांच्या मार्फत प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण पाहताय ट्रॉफीची व्यवस्था, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। बॉल नंबर 2 फुल टॉस ऑन साईडला, मिड ऑफ पासून थोडासा दूर राहिला बॉल। प्रयत्न करणं फार गरजेचं होतं, तुम्ही प्रयत्न करत राहा, हीच क्रिकेटची ओळख आहे। ज्या वेळी आपण पाहताना हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट तेव्हाच होतात ज्यावेळी तुम्ही साहस आखता, ज्यावेळी तुम्ही एक प्रयत्न आखता। इथून क्षेत्ररक्षक मिड ऑफचा प्रयत्न करताना दिसलाच नाही। इथे मिळतीये सिंगल, सिंगलना धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 3। 2 बॉल संपले, 3 धावा आहेत। पॉवर प्ले नंबर 1, पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये मिस फिल्डिंग। धावा वाचवत असताना फिल्डिंग फार महत्वपूर्ण आहे आणि इथे चुका।
इथे चुका होत असताना दामत संघ देखील फार चुका केल्या पहिल्या सत्रामध्ये. कॅचेस देखील ड्रॉप झाल्या. क्रिकेटमध्ये काहीतरी शिकावं लागतं. ज्यावेळी तुम्ही पराभवाच्या छायेत जाताना त्यावेळी तुमचा मायनस पॉईंट तुम्हाला ओळखणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये केवळ बॅट आणि बॉलचा खेळ नाहीये, तर इथे केवळ क्षेत्ररक्षण देखील फार महत्वपूर्ण असणं गरजेचं आहे. याच उत्तर या मॅच मध्ये तुम्ही पाहत असताना मिस फिल्डिंग सातत्यानं. 5 धाबाची शरीरभेदी. बॉल पॅड वरती आदळला वेगानं. बॉल पंच सांगत असताना पहिला बॉल बॅटला स्पर्श केलाय आणि त्याच पद्धतीनं इथून पुन्हा एक रन मिळते. धावसंख्या वाचू शकत नाहीये. एक इथून आई गावदेवी अस्सलपाडा संघ 1 न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 6 या अंकावरती. 3 लगातारचे षटकार. विलासजी कराले यांच्या शुभासे 500 रुपयांचा कॅश प्राइज. दोस्ती चषक 20-25 पारितोषिकांचा वर्षाव. 3 लगातारचे षटकार, 500 रुपयांचा कॅश प्राइज. वेगवान बॉल. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं हाताळत असताना सर्व काही योग्य पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आता भर देणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये केलेल्या चुका पुढील येणाऱ्या षटकांमध्ये थोड्याशा सुधाराव्या लागतील. क्रिकेटमध्ये हेच करावं लागतं. धावा वाचवत असताना त्या धावा तुम्हाला अगोदर फिल्डिंगनं वाचवणं फार गरजेचं आहे. स्विचचा फटका फसलाय. मिस टायमिंग पुन्हा कॅच ड्रॉप. प्रयत्नाची पराकाष्ठा केली या खेळाडूनं. कौतुक आहे, परंतु प्रयत्न चांगले होते. कॅच ड्रॉप. इथून रन मिळते पुन्हा एकदा. ती 1. टोटल पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ संपला. 51 पर्यंत पोहोचायचं आहे आणि पहिल्या षटकात धावा जमवल्या त्या 7 धावा. दामत बी संघानं आता येणारे 4 षटक 44 ची आवश्यकता आहे. एकही गडी बाद नाहीये. धाव संख्या 7 धाव फलकावरती. नेऊन ठेवतील या मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडा संघाला, परंतु मोठे फटके मध्ये मध्ये हवेत. एखादी पार्टनरशिप देखील हवी. पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद नाहीये. 7 धावा. इकॉनॉमिकल स्पेल. P1च्या षटकामध्ये तुम्ही पाहिलंय तकदीरचं. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फार महत्वपूर्ण मॅच आपण पाहताय. जिंकण्यासाठी दोनही संघ खेळतायत. 2 गावं एकमेकाच्या विरोधामध्ये. गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी एकमेकाच्या अगेन्स्ट हे 11 खेळाडू एकमेकाच्या विरोधात खेळतायत. पहिलाच बॉल अमोलचा. टप्पा चांगला आहे. पंच स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू. डॉट बॉल न सुरुवात केली या षटकामध्ये अमोलनं. डॉट बॉल हवे. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त फेकाव्या लागतील या मॅच मध्ये 51 वाचवण्यासाठी. इथून 23 बॉलचा तब्बल खेळ शिल्लक आहे. 44 करायच्यात. प्रेशर मध्ये खऱ्या अर्थानं दामत बी संघ देखील. दुसरा बॉल पुन्हाच्या वेगानं. समजत नाहीये फलंदाजाला. बॅट अक्रॉस द लाईन न फिरते. वेगानं बॅटचा फ्लो ओपन होतोय, परंतु चतुरा गोलंदाज आहे. जिथे बॉल निर्धाव चेंडू फेकतोय. दुसरा देखील निर्धाव बॉल. एक षटक असा हवंय अस्सल पाडा संघाला जिथून धावांसाठी संघर्ष करताना दिसेल दामत बी संघ. तर एक षटक असा हवंय ते धावांचं षटक हवंय ते दामत बी संघाला. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज विवेकजी शेंडे यांच्या शुभ असते. चांगली फिल्डिंग मिड ऑफ मध्ये. उचललाय बॉल, फेकलाय क्षेत्ररक्षकांना. पुनश्च एकदा एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. 8 धावा. 2 निर्धाव चेंडूचा प्रेशर. त्यामध्ये प्रेशर रिलीज करणारी सिंगल आली आहे. फलंदाज बबलूच्या माध्यमातून. फार चांगला फलंदाज आहे, परंतु या स्पर्धेमध्ये अंडर फ्लड लाईट्स सोपं नाहीये मित्रांनो. खोलात टाकलाय बॉल ऑन साइडला. डाऊन द ग्राउंड. संदीप शेंडे लॉंग ऑन मध्ये उपस्थित आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. पुन्हा एकदा सिंगल. 2 लगातारचे सेटअप डॉट बॉल आणि त्यानंतर 2 लगातारचे सिंगल. धाव संख्या पुढे जाते ती 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकही गडी बाद नाहीये. इथून 9 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सायली 11 जांताराचा पिंपलोली त्यांच्या अगेन्स्ट SCC चिंचवली. स्विचचा फटका. सरळ बॅटनं धावा येत नाहीयेत. उलट्या दिशेनं झेल पकडण्याचा मानस या खेळाडूला बिझी ठेवलाय. या मॅच मध्ये दामत बीच्या 2 फलंदाजांनी. सातत्यानं आक्रोश करत असताना पाठीराख्यांचा देखील
प्रयत्न करतोय हा खेळाडू देखील. खऱ्या अर्थानं त्याचे देखील कौतुक आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करताना त्यावेळी यश देखील तुमच्या बाजूने ऑटोमॅटिक येत असं. इथून मात्र धावसंख्या मिळते ती दुहेरीनं धावसंख्या 11. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सायली 11 जांताराजा पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट SCC चिंचवली दोन्ही टीमच्या कॅप्टन. लवकरात लवकर हे षटक संपण्यापूर्वी आपण या. अंतिम बॉल. अप्रतिम फिल्डिंग डायविंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये समर्पित केलंय स्वतःला. इथे मात्र गरुडा सारखी चेप घातली खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणामध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये अप्रतिम फिल्डिंग. धावा किमान मचवल्या 3. अंतिम बॉल मध्ये धाव मिळते ती 1. साथी स्कोरर सांगत असताना 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. पंच माहिती देत आहेत. 2 ओव्हर्स मध्ये धावसंख्या आहे 51 पर्यंत पोहोचण्यासाठी 6च्या इकॉनॉमीनं 12 धावा धाव फलकावरती. 39 अजून अभ्यात येणाऱ्या 3 षटकांमध्ये दामद बी संघाला तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. या ऐकूया पुन्हा एकदा डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. संघाचा कर्णधार या आपण लगेच. सायली 11 जांताराजा पिंपलोली संघाच्या कर्णधाराला देखील विनंती आहे. चिंचवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी कर्णधाराला विनंती आहे. मॅच नंबर 3 ओव्हर नंबर 3 मॅच नंबर 1 मध्ये आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 मध्ये तकदीर पुनश्च एकदा आलाय दुसरं षटक वैयक्तिक घेऊन. तकदीरचा बॉल अतिशय वेगवान फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय बीमरच्या साह्यानं. नो बॉल. नो +1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड होत आहेत. इथून धावसंख्या ती 14. आता 37 करायचे. बॉल शिल्लक आहेत 18. ऑन फ्री बॉल फेकावा लागेल. तकदीरनं काय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी साकारली. केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या. ऑन फ्री बॉल. फुल टॉस बॉल. व्यवस्थित एलिमिनेशन प्रॉपर जुलवू शकलेला नाहीयेत फलंदाज. डीप मिड विकेट मध्ये 1 रन कमले. दुसरीचा प्रयत्नात इथे मात्र कलेक्शन खराब यष्टीरक्षकाचं. इथून फलंदाज बाद होऊ शकला असता. थ्रो देखील थोडासा वाईट राहिला. कलेक्शन देखील थोडंसं चुकीचं. इथून धावा मिळत आहेत धाव फलकावरती 2-2च्या मदतीनं धावसंख्या 16 या अंकावर. सिंगल डबलला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये आपण पाहताय. क्रिकेटची लाईफ लाईन सातत्यानं सिंगल डबलचा जास्त अवलंब केला आमच्या साथी स्कोररनं देखील धावा रेखाटत असताना धाव फलकावरती. धाव पुस्तकावरती धावा आहेत टोटल 16 या अंकावर. धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श करतोय. बॉल यष्टीरक्षक सहजरित्या बॉल पकडतायत. डॉट बॉल शेष बॉल. डॉट बॉल फार महत्वपूर्ण असतील आई गावदेवी अस्सलपाडा संघासाठी. तकदीर तेच करत असताना या मॅचच्या खऱ्या अर्थानं तकदीर खुला करत असताना स्वतःच्या कौशल्यावरती विश्वास स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणतात विजयसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावरती देवाने देखील त्याला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. आदर्श ठेवावा लागेल. इथून लढावा लागेल. आदरणीय मधुकरजी कराले यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं. तकदीर फार अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. ऑन फ्रीटचा बॉल देखील चांगल्या रीतीने डिलिव्हर्ड केला. नेक्स्ट बॉल. तकदीरचा बॉल पुन्हा एकदा चकित केलंय फलंदाजाला. स्टेबल केलंय. चखडून ठेवलंय. थांबून ठेवलंय. अक्षरशः आत्महत्या करण्यास भाग पाडलंय. इथून लागत असताना पहिला धक्का दामद बी संघाचा फलंदाज हॅज टू डिपार्ट. कमॉन डीजे.
महत्वाचा क्षणी हा धक्का, अक्षरशः आत्महत्या केले मी तर म्हणेल. कॅप्टन हा खुरम इथून बाद होतोय. सॅक्रिफाईस केली विकेट. नवीन फलंदाजाला प्राधान्य दिलं, कारण या दोन फलंदाजांनी थोडं सेटअप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु ते गोलंदाजांना चान्स मिळवून दिलाच नाही या मॅच मध्ये. टीम दामत बीला. तकदीरचा नेक्स्ट बॉल. बबलू साठी हा बॉल पुढ्यात टाकलाय. हा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केलेत बॉल. लॉंग ऑफ मध्ये कॅप्टन संदीप शेंडे वेगाने येतात. हलकीशी मिस फिल्डिंग. हा परंतु थांबवलाय. हा बबलूला थांबवलाय. इथून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस आहे अतिशचा. अतिशनं फार चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये, आणि आज जर बॅट म्हणून काहीतरी बोलावं लागेल या मॅच मध्ये. संकटात मध्ये आहे खऱ्या अर्थानं दामत बी संघ देखील. इथून धावसंख्या अडकली ती महाराष्ट्रीयन आकडा 17 या धावसंख्येवरती. 17चं इक्वेशन, 51चं टार्गेट, टोटल 34 अजूनही हवं आहे. तिथून बॉल शिल्लक आहे त्या षटकातील पूर्णपणे 2. 14 बॉल 34. वेगवान बॉल पुन्हा एकदा. पुलचा फटका केलायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तकदीरची गोलंदाजी फार प्रभावशाली ठरते या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं धाराशाही केलं या मॅच मध्ये दामत बी संघाला तकदीरच्या गोलंदाजीनं. आज सन्माननीय मधुकरजी कराले आमचे बुवा यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हा 13 बॉल इथून 34 ची गरज. पुन्हा एकदा महत्वपूर्ण बॉल. खांद्याचा जास्त वापर केला. रायझिंग डिलिव्हरी हाताळत असताना आणखी एक निर्धाव बॉल. तकदीरचे 2 षटक जर आवडले असेल तर जोरदार टाळ्यानं स्वागत करा या खेळाडूचं. अप्रतिम प्रभावशाली 2 षटक हाताळत असताना या मॅच मध्ये वैयक्तिकरित्या आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेत असताना तकदीरचे 2 षटक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली दामत बी संघाची 51 पर्यंत पोहोचण्यासाठी. 17 अंकावरती आता 17च्या इकॉनॉमीनं 34 जमवायच्या देणाऱ्या 2 षटकांमध्ये टोटल 12 बॉल आणि 34चं इक्वेशन. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल हा डिसिजन लगेच सांगायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला स्पेशली विनंती आहे, हा डिसिजन लगेच सांगायचा आपण. हा कोणत्याही प्रकारचा होल्ड लिमिट नसेल या स्पर्धेच्या वतीनं. एसएससी चिंचवली टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून. won the toss. team SSC चिंचवली and selected the field first. फर्स्ट बॅटिंग करायला या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये टीम सायली 11 चांथा राजा पिंपलोली. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोनही संघांना. दोनही कर्णधारांना सन्मानित करण्याची विनंती. दिनकरजी तलपे यांच्या शुभ असते. सनी भगत कॅप्टन एकीकडे तर एकीकडे कॅप्टन सुभाष कालन. सुभाषजी सोनावणे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. आणि आणखी एक पारितोषिक आपण पाहतो या मॅच मध्ये. आई गावदेवी असलपाडा संघ सामना जर जिंकला तर संदेशजी कराले आणि त्यांच्या समूहामध्ये प्रवीणजी कराले यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप, कारल्याची शान आहे एकविरा ट्रिप संदेशजी कराले यांच्या शुभ असते. अनेक बोकडची देखील व्यवस्था याच मैदानावरती सातत्यानं सराव करताना दिसलाय असलपाडा संघ आणि त्यांच्याच वतीनं आता आपण पाहताय 2 षटकांमध्ये 34 त्यांना वाचवायचे एक मजबूत स्थितीमध्ये. परंतु क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. नवीनजी कराले यांना मी विनंती करतोय सनी भगत कॅप्टन एसएससी चिंचवली यांचा सन्मान करायचा आहे. प्रत्येक कर्णधाराचा यथोचित सन्मान दोस्ती चषक 20-25 मध्ये आपण पाहिलाय कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या या नाईट रजनीमध्ये देखील आपण पाहताय. फार चांगली संकल्पना. प्रथमच नाईट रजनीचं आयोजन बेकरेच्या या मैदानावरती अष्टविनायक क्रीडा मंडळ बेकरे आणि त्यांना मिळालेली खऱ्या अर्थानं आयोजकांची परंपरे मेहनत आणि साथ त्यातूनच उभं राहिलेलं खऱ्या अर्थाने देखणं स्वप्न उदयास येत असताना दोस्ती चषक 20-25 मध्ये प्रत्येक मान्यवरांचा खऱ्या अर्थानं मनपूर्वक मनापासून आभार. या स्पर्धेच्या वतीनं व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सर्व क्रीडा रसिक यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये.
दोन षटकांमध्ये 34ची गरज आहे. मॅच नंबर 1 पाहता आजच्या या नाईट रजनी मधील. ओव्हर नंबर 4 मध्ये कुणाल, इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. सन्माननीय रुपेशजी भगत यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच मधील इम्पॉर्टंट ओव्हर. कुणालचा पहिलाच बॉल. लाईन चेक केली जाईल. लाईन योग्य. पंच सांगत असताना निर्धाव बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये सोमेश्वरजी मसने आणि त्यांच्या वतीनं आपण पाहताय हा स्क्वेअर लेग अंपायर आमचे अंकुशजी कराले. हा फार चांगली अंपायरिंग आजच्या या नाईट रजनीमध्ये आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहताय. हा पंचांचं देखील कौतुक. हा कुणालचा बॉल. पुलचा फटका चांगला आहे. दर्जेदार टायमिंग मिळाले परंतु फिल्डिंग देखील त्याच ताकदीची आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल अडवलाय. हा इथे देखील धावा मिळत आहेत 2. सिंगल डबल न इथून पुढे सरकतोय दामत बी संघ. एखादा मोठा फटका हवाय. हा प्रेशर मध्ये. ऑब्स्टॅकल्स कॅन नॉट ब्लॉक युअर पाथ. युअर डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. तुमची जिद्द जर प्रबल असेल ना तर अडथळा तुमचा मार्ग अडवूच शकत नाहीत. आणि या आलेल्या संकटांना अगदी निर्धाव चेंडून सामोरं जावं लागेल आई गावदेवी अस्सलपाडा संघाला. तर मोठ्या फटक्यानं सामोरं जावं लागेल या मॅच मध्ये. दामत बी संघाला फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर केलं उध्वस्त. पाठवलं आणखी एक फलंदाज डगआउट मध्ये. कमॉन डीजे. बदल होताना आता पाहतोय आमचे त्रिमूर्ती संदेशजी कराले, विवेकजी शेंडे आणि त्यांच्या समवेत रवींद्रजी शेंडे. या त्रिमूर्तीकडून गोवा ट्रिप हा सामना जर जिंकला, अमोल शेंडे त्याचप्रमाणे रवींद्रजी शेंडे आणि त्यांच्या समवेत रोहिताजी शेंडे, गोवा ट्रिप अस्सलपाडा संघासाठी मजबूत अवस्थेमध्ये आहेत. आई गावदेवी अस्सलपाडा संघ देखील. इथून सिंगलना काहीच होणार नाहीये. मोठ्या फटक्यांकडे पाहावंच लागेल. जिथे आता जिद्द मोठी आहे ना तिथे मोठे फटके खेळावेच लागतील विजय मिळवण्यासाठी. कुणालनं जो क्लीन बोल्ड खऱ्या अर्थानं उडवला फलंदाजाचा त्यासाठी सानवी प्रशांत कराले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. कुणालसाठी पारितोषिक आलंय. सारवी यांच्या शुभ हस्ते. हा फटका आलाय ऑन द राईट स्ट्रोक. नवसंजीवनी देणारा या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमित करणारा दामत बी संघासाठी येतो महत्वाचा. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार आलाय. 26 धावा धावफलकावरती. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं जोपर्यंत शेवटची धाव, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल सांगू शकत नाही. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. हीच तर क्रिकेटची ओळख आहे. इथून लढण्यासाठी आता या षटकारानं पुन्हा पुनरागमित होईल का दामत बी संघ. कारण जिथे आता गरज आहे बॉल शिल्लक आहे टोटल 7 करायच्यात 25. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मानगाव सन्माननीय नंदा दत्तात्रयजी कराले साहेब यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. आपलं देखील दोस्ती चषक 20-25 मध्ये सहर्ष स्वागत यावंच लागेल अशी संदेश कराले यांची इच्छा आहे. कमबॅक केलं या षटकारानं. क्रिकेट खेळ आणि चित्ताने भरलेला आहे. 7 बॉल 25 करायच्यात. आणखी एक टोल आसमानी क्षेत्ररक्षकाची उंच भरारी पकडले. इथून शेल संपेल. आणखी एक फलंदाजाचा खेळ. आणखी एक फलंदाज बाद. कमॉन डीजे.
7 स्टारचे मॅनेजर आज सन्माननीय नुकुलजी कराले यांना विनंती करतो या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण देखील आसन असावं. आपलं खऱ्या अर्थानं सहकार्य सातत्यानं लाभतं अष्टविनायक क्रीडा मंडळ बेकरे आणि त्याचप्रमाणे कोणतीही स्पर्धा असू द्यात आपलं योगदान आयोजकांसाठी खऱ्या अर्थानं मोलाचं असं तर आपण या स्पर्धेच्या व्यासपीठावरती येऊन आसन असावं. या स्पर्धेच्या व्यासपीठाची अगदी शोभा वाढवा. प्रत्येक मान्यवराचा आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वीकारताना पाहिलंय. प्रत्येक मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून ऑन गोईंग मॅच कडे जिथे 6 बॉल अंतिम खेळ बाकी आहे आणि करायच्या देखीकडे 25 रेखीकडे वाचवायचे 25 धावांसाठी संघर्ष. क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलचा जरूर आहे परंतु तिथे धावांसाठी हे खेळाडू प्रामाणिकपणे खेळ करत असतात. सन्माननीय गणेशजी मंगल कराले आणि त्यांच्या समूहामध्ये सन्माननीय अनंताजी गणपत कराले आणि त्याचप्रमाणे आदरणीय नरेशजी गजानन कराले या आमच्या तीनही मान्यवरांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती आसन असावा. 6 बॉल 25 पहिलाच बॉल खोलात टाकलाय ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन अवेलेबल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये थ्रो थोडा उशिरानं पोहोचला आणि इथून मात्र रन मिळत आहेत 2. 5 बॉल 23 मॅच संपलेला नाहीये. मगाशीच म्हटलंय संघर्ष हा क्रिकेटमध्ये सर्वाधिक धारदार शस्त्र आहे. तुम्ही किती प्रयत्न करताय ध्येयासाठी पोहोचण्यासाठी ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा कारण जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक ती इतिहास वाचतात. वेड्यासारखा संघर्ष करावा लागेल एकीकडे दावा जमवण्यासाठी. 5 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज. 5 बॉल 23 लाईन चेक केली जाईल. फलंदाजाला माहिती आहे थोडी लाईन खराब आहे. पंच सांगत असताना रूल नंबर 23 पंचांच्या माध्यमातून क्रिकेट मधील व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची धावफलकावरती धावसंख्या 29 रन्स ऑन स्कोर कार्ड 51 लक्ष इथून करायचे 22 बॉल शिल्लक आहेत 5. थांबला रनअप मध्ये अडथळाय करण बॉलिंग मार्क वरती. ज्यावेळी रनअप मध्ये थोडेसे तुमची मिस्टेक होते त्यावेळी तुम्हाला कधी कधी मोठा फटका सोसावा लागतो. एक खऱ्या अर्थानं थोडं चुकीचं पाऊल तुम्हाला या मॅच पासून दुरावस्थेमध्ये नेऊन ठेवू शकतं. याच विचारानं थांबलाय करणचा बॉल फटका अप्रतिम आहे. टायमिंग चांगली आहे आणि इथे अप्रतिम झेप घेत असताना अडवलाय बॉल डीप मिड विकेट मध्ये. जबरदस्त फिल्डिंग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद आणि इथे एक प्रमाणे कोणतीही स्पर्धा असू द्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती निकेश राऊत यांची देखील फार चांगली बहारदार कामगिरी राहिली. त्यांचं देखील नुकतंच या व्यासपीठावरती आगमन होते. कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. धाव संख्या इथून आहे धावफलकावरती माहिती सांगत असताना साथी स्कोरर 30 धावा आहेत 51 टार्गेट. नुकतंच रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का सोसावा लागलाय दामत बी संघाला. आता विजय आणि पराभवाचं अंतर फार लांब लचक आहे. 4 बॉल 21 करायच्यात खोलात टाकलाय पण योग्य रीतीने डिलिव्हर्ड करतोय बॉल कारण अशा अवस्थेमध्ये मोठे फटकेच हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि या परिस्थितीच्या विपरीत अप्रतिम लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारत असताना ओव्हर नंबर 5 मध्ये करणला आपण पाहताय. यार्कर लेंथ कोणताही फलंदाज असू द्यात त्याला शांत करण्याची ताकद यार्कर लेंथ या चेंडूवरती असते. कॅप्टन संदीप शेंडेची फार चांगली कॅप्टन्सी राहिली या मॅच मध्ये आणि तिथून आई गावदेवी असलपाडा संघ हा सामना जर जिंकला तर गोवा ट्रिप भरपूर सारे पारितोषिक आहेत आणि त्याच नंतर कुणालच्या क्लीन बोल्ड साठी देखील पारितोषिक 500 रुपयांचं होतं. सारवी यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव झाला खऱ्या अर्थानं आई गावदेवी असलपाडा संघासाठी. दामत बी संघ स्वतःच्याच मैदानावरती खऱ्या अर्थानं एक शृंखला चालू आहे तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये ते उतरले. मिड विकेट मध्ये एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक निश्चय
जाणता राजा पिंपलोलीचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं सूरजजी गोडविंदे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावं. त्याचप्रमाणे साथी समालोचक अजिंक्यजी बौड यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्षमय स्वागत करतो. बॉल शिल्लक आहे तिथून हा देखील बॉल बॅटला स्पर्श करतोय आणि इथून सामना जिंकलाय सहजरित्या आई गावदेवी अस्सलपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी अस्सलपाडा. दामद बी संघाचे कॅप्टन कुरमबाई नजे आपण व्यासपीठावर प्लेयर ऑफ द मॅच कोण असेल थोड्याच वेळात साठी स्कोरर कडून माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल.